नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 2020 मधील डिसेंबरमधील अशा काही घडामोडी घडल्या की ज्या आपल्याला 2022 मध्ये येणाऱ्या प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये चालू घडामोडींच्या बेसिसवर विचारले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. असे पॉईंट्स मी तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. आणि जे पण काही मुद्दे मी तुम्हाला आज शिकवेल त्या मुद्द्यांवर आधारित ह्या लेक्चरच्या शेवटी काही तुम्हाला प्रश्न विचारेल. ते प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही जे पण काही अभ्यासताय ते तुमच्या कितपत लक्षात राहतं. त्यामुळे हे लेक्चर जे आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटी ते प्रश्न अटेम्प्ट करा, सॉल्व्ह करा आणि ते जे उत्तरं आहेत ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि इथे मी तुम्हाला जे पण काही शिकवेल त्याच्या जर तुम्हाला प्रॉपर नोट्स हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याचं नाव आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर त्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. तिथे ह्या चॅनलवर तुम्हाला जे पण काही शिकवलं जाईल त्या संबंधितच्या सगळ्या नोट्स तुम्हाला तिथे पुरवल्या जातील. तर चला मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. डिसेंबर महिन्यातील पहिली न्यूज आहे शहरी प्रशासन निर्देशांकात ओडिशा हे जे राज्य आहे आपल्या देशातील ते अव्वल आलेलं आहे. मुंबई स्थित प्रजा फाउंडेशनने डिसेंबर 2020 मध्ये शहरी प्रशासन निर्देशांक 2020 जाहीर केला. कोणी जाहीर केला हा निर्देशांक? मुंबई स्थित प्रजा फाउंडेशनने. आणि ही जी फाउंडेशन आहे प्रजा फाउंडेशन, तिची स्थापना कधी करण्यात आली होती? 1997ला. आणि तिचं हेडक्वार्टर आहे मुंबई या ठिकाणी. इने अर्बन गव्हर्नन्स इंडेक्स 2020 जाहीर केलेला आहे. आणि ह्या निर्देशांकामध्ये आपल्याला तर समजलं की कोणतं राज्य अव्वल स्थानी आहे? ओडिशा. परंतु बॉटमला कोणते राज्य आहेत आपल्या देशातील? तर ते आहे मणिपूर आणि नागालँड. हे दोन राज्य जे आहेत आपल्या देशामधले ते या निर्देशांकामध्ये सर्वात तळाला आहेत. शहरी प्रशासन सुधारणांवर आधारित हा निर्देशांक आहे. शहरी प्रशासनामध्ये ज्या काही सुधारणा केल्या जातात त्यांच्यावर आधारित हा निर्देशांक काढलेला आहे. हा जो निर्देशांक आहे तो तयार करण्यासाठी प्रजा फाउंडेशनने आपल्या देशातील 28 राज्यातील 40 शहरे आणि दिल्लीचा अभ्यास केला आहे. आणि तो अभ्यास 3 वर्ष केला आहे. आणि 3 वर्ष अभ्यास करून हा जो निर्देशांक आहे तो तयार करण्यात आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि तळागाळापर्यंत लोकशाही तत्वांचा जो अवलंब आहे तो कितपर्यंत पोहोचला आहे यांच्या आधारे राज्यांना हे क्रमांक देण्यात आलेले आहे. या निर्देशांकानुसार कोणत्याही राज्याला 100 पैकी 60 गुणही मिळवता आलेले नाही. हे सुद्धा आपल्याला या निर्देशांकामध्ये समजतं. आता या निर्देशांकानुसार राज्यांची क्रमवारी आपण बघू. फर्स्ट स्थानी तर आहे आपण बघितलं ओडिशा. दुसऱ्या स्थानी आहे आपलं महाराष्ट्र. तिसऱ्या स्थानी आहे छत्तीसगड. चौथ्या स्थानी आहे केरळ. 5व्या स्थानी आहे मध्य प्रदेश. आणि 13व्या स्थानी आहे आपल्या देशाची राजधानी दिल्ली. आता पुढची न्यूज आहे ती आहे नवीन संसद भवनाची पायाभरणी. आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संसद कॉम्प्लेक्समधील संसद मार्गावर नवीन संसद भवनाची पायाभरणी केलेली आहे. आणि ही जी नवीन संसद भवन जे आहे हा जो प्रोजेक्ट आहे त्याचं कंत्राट कोणाला देण्यात आलेलं आहे? तर ते देण्यात आलेलं आहे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला. आता हे जे नवीन संसद असणार आहे, नवीन संसद भवन, त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे? तर ते असणार आहे 64,500 चौरस मीटर. आणि यासाठी खर्च किती येणार आहे बरं? तर तो येणार आहे 971 कोटी रुपये. ही जी इमारत आहे या इमारतीमध्ये मोठी लोकसभा आणि राज्यसभा चेंबर्स असणार आहे. आणि लोकसभा सभागृहामध्ये 888 जागा तर राज्यसभा सभागृहामध्ये 384 जागा असणार आहेत. लोकसभा कक्ष संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये
1224 सदस्यांना सामावून घेण्याची क्षमता सुद्धा असेल. बऱ्याचदा लोकसभा आणि राज्यसभा यांचं मिळून एक संयुक्त अधिवेशन होतं आणि अशा वेळेस अशा सदस्यांना सामावून घेण्यासाठीची जी क्षमता असावी लागते त्या भवनाची, त्या हॉलची, ती जास्त असावी लागते. त्यामुळे ही जी नवीन संसद असणार आहे यामध्ये संयुक्त अधिवेशनासाठी 1224 एवढी क्षमता असणार आहे. या इमारतीत मध्यवर्ती सभागृह असणार नाही. आताचे जे करंट हे जे आहे आपलं संसद भवन, तर त्याच्यामध्ये मध्यवर्ती सभागृह आहे. पण हे जे नवीन संसद भवन असणार आहे त्याच्यामध्ये मध्यवर्ती सभागृह असणार नाही. आणि या नव्या इमारतीमध्ये भूकंप प्रतिरोधक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची सुद्धा क्षमता असणार आहे. आणि हे जे बांधकाम आहे नवीन संसद भवनाचं, ते कधीपर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे, तर ते आहे 2022 पर्यंत. पुढची न्यूज आहे संसद हल्ल्याच्या 19व्या स्मृतिदिनी पुस्तक प्रकाशन. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. आता सध्याची जी लोकसभा आहे त्याचे अध्यक्ष आहे ओम बिर्ला आणि यांनी 13 डिसेंबर 2020 रोजी संसद हल्ल्याच्या 19व्या स्मृतिदिनी एका पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. आणि त्या पुस्तकाचे नाव काय बरं? हे जे पुस्तक आहे ते इंग्लिशमधून पण आहे आणि हिंदीमधून पण आहे. तर हे जे पुस्तकाचे नाव आहे, जे इंग्लिशमधून आहे त्याचं नाव आहे द शौर्य अनबाउंड आणि जे हिंदीमधलं पुस्तक आहे त्याचं नाव आहे समुंदर समावे मुठ्ठी में. आणि हे जे दोन पुस्तकं आहेत, ह्या पुस्तकांचं प्रकाशन कोणी केलं? आपल्या भारताच्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी. आणि कधी केलं? 13 डिसेंबर 2020ला. आणि हे जे पुस्तक आहे ते पुस्तकाचे लेखक कोण आहे? CRPFचे महासंचालक आणि उपमहासंचालक, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. आणि हे 13 डिसेंबर जे आहे, 13 डिसेंबरला 2001 या सालामध्ये भारतीय संसदेवर अतिरेकी हल्ला झाला होता. आणि या हल्ल्यामध्ये भारतीय जवानांनी जे शौर्य गाजवले होते ती त्यांची शौर्यगाथा या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. हा हल्ला कोणी केला होता? हा हल्ला केला होता लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद ह्या 2 अतिरेकी संघटना आहेत. ह्या अतिरेकी संघटनांनी आपल्या संसदेवर हल्ला केलेला होता. तिसरी न्यूज आहे गोवा मुक्ती दिन. हा गोवा मुक्ती दिन जो आहे तो आपण कधी साजरा करतो? 19 डिसेंबर या दिवशी आपण दरवर्षी गोवा मुक्ती दिन साजरा करत असतो. 450 वर्षांच्या पोर्तुगीजांच्या राजवटीतून 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने गोव्यावर ताबा मिळवला होता. गोव्याचे तत्कालीन राज्यपाल मॅन्युएल अँटोनियो वसालो ई सिल्वा यांनी पोर्तुगीज शासन संपुष्टात आणणाऱ्या आत्मसमर्पणाच्या दाखल्यावर सही केली होती. आपल्याला एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे गोव्याचे तत्कालीन राज्यपाल होते ज्यांनी पोर्तुगीज शासन संपुष्टात आणणाऱ्या आत्मसमर्पणाच्या दाखल्यावर सही केली होती, त्यांचं नाव काय? तर त्यांचं नाव तुम्हाला माहिती हवं. त्यांचं नाव होतं मॅन्युएल अँटोनियो वसालो ई सिल्वा. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे कर्नाटक जमीन सुधारणा दुरुस्ती विधेयक 2020. हे जे विधेयक आहे ते कर्नाटक विधानसभेने डिसेंबर 2020 मध्ये पारित केले. आणि या विधेयकानुसार 1961च्या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यातील मुख्य 3 कलमे जे आहेत ते रद्द करण्यात आली आहे. आणि या नवीन दुरुस्तीनुसार काय सांगण्यात आलेलं आहे की नवीन दुरुस्तीनुसार शेती
हा मुख्य व्यवसाय किंवा उपजीविकेचे साधन नसणाऱ्या व्यक्तींना देखील आता शेत जमीन खरेदी करता येणार आहे. याआधी काय होतं की ज्यांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच होता आणि जे फक्त त्यांची उपजीविका फक्त शेती व्यवसायावरच अवलंबून ज्या व्यक्तींची उपजीविका फक्त शेती व्यवसायावरच अवलंबून होती असे जे व्यक्ती आहेत तेच शेत जमीन खरेदी करू शकत होते. पण ही जी अट आहे ती या नवीन दुरुस्तीनुसार काढून टाकण्यात आलेली आहे. आता दुसरी तरतूद काय सांगितलेली आहे की वरील तरतूद रद्द झाल्याने त्यांचे उल्लंघन झाल्यास त्यांचे उल्लंघन झाल्यास म्हणजे काय की वरती जो पॉइंट दिला आहे त्याचं उल्लंघन झाल्यास की ज्या व्यक्तींचं उपजीविकेचं साधन फक्त शेती आहे त्यांनी सोडून इतर व्यक्तींनी जर शेतजमीन खरेदी केली असं आढळून आल्यास महसूल विभागाला देण्यात आलेले तपासाचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. आणि तिसरी तरतूद आहे शेतजमीन घेण्यासाठी असणारी वार्षिक 25 लाखांची उत्पन्न मर्यादा ही रद्द करण्यात आलेली आहे. आधी अशी मर्यादा होती की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 25 लाखांच्या वर आहे अशा व्यक्तींना शेत जमिनी खरेदी करता येत नव्हत्या. पण ही अट सुद्धा आता या नवीन विधेयकानुसार रद्द करण्यात आलेली आहे. पुढची न्यूज आहे सुशासन दिन. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात गुड गव्हर्नन्स डे. तो आपण कधी साजरा करतो तर तो आपण साजरा करतो 25 डिसेंबर ह्या दिवशी. आणि हा जो दिवस आहे तो आपण कधीपासून साजरा करत आलोय तर हा जो दिवस आहे सुशासन दिवस तो आपण 2014 सालापासून दरवर्षी साजरा करत आलोय. आणि 25 डिसेंबरलाच का साजरा करतो बरं आपण हा दिन गुड गव्हर्नन्स डे? तर 25 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते आणि यांच्या जयंतीनिमित्त म्हणून आपण 25 डिसेंबरला सुशासन दिन हा साजरा करत असतो. हे जे अटल बिहारी वाजपेयी होते तर ते भारताचे 3 वेळेला पंतप्रधान झाले होते. पहिल्या वेळी ते झाले होते 1999ला. त्यावेळी ते फक्त 13 दिवसांसाठी भारताचे पंतप्रधान झाले होते. दुसऱ्यांदा ते झाले होते 1998 ते 99 या कालावधी दरम्यान आणि ह्यावेळी ते 13 महिन्यासाठी भारताचे पंतप्रधान झाले होते. आणि ज्यावेळेस ते तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले ते झाले होते 1999ला आणि ते 1999 ते 2004 या कालावधी दरम्यान पूर्ण 5 वर्षाच्या टर्मसाठी आपल्या भारताचे पंतप्रधान झालेले होते. आणि हे जे अटल बिहारी वाजपेयी जे होते ते भारताचे व्यक्तिशः 10वे पंतप्रधान होते. आता आपण हे जे आपले भारताचे माजी पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊ. 2015ला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे भारतरत्न तो अटल बिहारी वाजपेयी यांना देण्यात आला होता. त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा ते भारताचे पंतप्रधान होते त्यावेळी कारगिल युद्ध झाले होते आणि त्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. आणि यांच्या कार्यकाळात म्हणजे ते जेव्हा भारताचे पंतप्रधान होते त्या कार्यकाळामध्ये पोखरण 2 ही अणुचाचणी सुद्धा घेण्यात आलेली होती. ती आहे पुढची न्यूज मध्य प्रदेशचे धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020. हे जे विधेयक आहे ते मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने या विधेयकाला डिसेंबर 2020 मध्ये मंजुरी दिली. आता या विधेयकानुसार काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? एखादा व्यक्ती सक्तीच्या धर्मांतराच्या गुन्ह्यात दोषी आढळला तर त्याला 1 ते 5 वर्षांचा कारावास होऊ शकतो आणि किमान म्हणजे कमीत कमी 25,000 रुपयांच्या दंडाची कमीत 25,000 रुपयांचा दंड पण त्याच्यावर बसवण्यात येऊ शकतो. ही तरतूद करण्यात आली आहे या विधेयकानुसार. ही झाली पहिली तरतूद. दुसरी तरतूद दिली आहे एखाद्याने धर्म लपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला 3 ते 10 वर्षांचा कारावास होऊ शकतो आणि 50,000 रुपयांचा दंड त्याला बसू शकतो.
यानुसार तिसरी तरतूद दिली आहे, 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचे सक्तीने धर्मांतरण केले तर त्या व्यक्तीला 5 ते 10 वर्षांचा कारावास होऊ शकतो आणि किमान 1 लाख रुपयाचा दंड पण होऊ शकतो. पुढची न्यूज आहे, आसामचे राज्य संचालित मदरसे रद्द करण्यासंबंधीचे विधेयक. सर्व सरकारी मदरशांना मदरसे जे सरकारी आहेत त्यांना बरखास्त करून त्यांना 1 एप्रिल 2021 पासून शाळांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आसाम विधानसभेने डिसेंबर 2020 मध्ये एक विधेयक मंजूर केले. म्हणजे जे सरकारी मदरसे आहेत त्यांचंच रूपांतरण शाळांमध्ये करण्यात येणार आहे. आणि याद्वारे हे जे विधेयक संमत केलेलं आहे, मंजूर केलेलं आहे, याद्वारे 2 कायदे रद्द करण्यात आलेले आहेत. ते कायदे कोणते? तर पहिला कायदा आहे आसाम मदरसा शिक्षण प्रांतीयता अधिनियम 1995. दुसरा कायदा आहे आसाम मदरसा शिक्षण कर्मचाऱ्यांच्या सेवांचे प्रांतीयकरण आणि मदरसा शैक्षणिक संस्थांचे पुनर्गठन अधिनियम 2018. हे जे 2 कायदे आहे ते या विधेयकानुसार रद्द करण्यात आलेले आहे. आणि हे जे विधेयक आहे ते संमत करण्याचं कारण काय? हे जे 2 कायदे आहेत ते रद्द करण्याचं कारण काय बरं? त्याचं उद्दिष्ट काय आहे? तर राज्यातील 610 जे सरकारी मदरसे आहेत त्यांचे शाळांमध्ये रूपांतर करून जे बालकं आहेत त्यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उपलब्ध करून देणे. पुढची न्यूज बघू आपण, ती आहे संपूर्ण नागालँड अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय जे आहे त्याने डिसेंबर 2020 मध्ये अफस्पा हा जो कायदा आहे त्या अंतर्गत नागालँड राज्याला आणखी 6 महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हा जो अफस्पा हा जो कायदा आहे त्याचा फुल फॉर्म काय बरं? आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट. आणि हे जे नागालँड हे जे राज्य आहे जे आता अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे, हे याआधी पण घोषित करण्यात आलं होतं अशांत क्षेत्र म्हणून. तर ते कधी करण्यात आलं होतं? 30 जून 2020 रोजी अशी घोषणा करण्यात आली होती. अशी म्हणजे कशी की नागालँड हे अशांत क्षेत्र म्हणून. आता आपण बघू अफस्पा हा जो कायदा आहे या कायद्याच्या कलम 3 अंतर्गत एखाद्या विशिष्ट प्रदेशाला किंवा संपूर्ण राज्य किंवा उत्तर प्रदेशाला अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले जाऊ शकते. आणि असं जे आपण घोषित करतो एखाद्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला की अशांत राज्य म्हणून किंवा अशांत क्षेत्र म्हणून, तर हे असे घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? असे घोषित करण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, केंद्र सरकारला आहे. तसंच राज्याचे राज्यपाल असतात त्यांना आहे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या युनियन टेरिटरीच्या प्रशासकांना आहे. हा कायदा जो आहे तो कधी संमत करण्यात आला होता? तो संमत करण्यात आला होता 11 सप्टेंबर 1958 रोजी. सध्या हा जो कायदा आहे अफस्पा कायदा तो कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये घोषित करण्यात आला आहे, म्हणजे लागू करण्यात आला आहे? तर आता सध्या हा जो अफस्पा कायदा आहे तो आसाममध्ये, मणिपूरमध्ये, नागालँडमध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आला आहे. हे जे राज्य आहे त्यातील काही भाग अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आता आपण बघू पुढची न्यूज, ती आहे दिल्ली सरकार तामिळ अकादमीची स्थापना करणार आहे. तमिळ भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी दिल्ली सरकार तमिळ अकादमीची स्थापना करणार असल्याची घोषणा दिल्ली सरकारने केली. ही जी
तमिळ अकादमी स्थापली जाणार आहे ती कशासाठी, की तमिळ ही जी भाषा आहे आणि तमिळ संस्कृती आहे तिच्या संरक्षणासाठी. आणि कोण स्थापन करणार आहे, तर दिल्ली सरकार. आपल्याला एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तमिळ अकादमीची स्थापना कोणत्या राज्याने केली. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला देतील तमिळनाडू देतील, दिल्ली देतील, अजून 2-1 राष्ट्र नाही राज्य देतील. तर आपल्याला तिथे कन्फ्युजन होऊ शकतं की तमिळ भाषा आहे म्हणजे ही अकादमी तामिळनाडूनेच स्थापन केली असेल, पण नाही, ही जी अकादमी आहे ती कोणी स्थापन केली, ती स्थापन केली आपल्या दिल्ली सरकारने, आपल्या देशातील दिल्ली सरकारने. आणि ही जी अकादमी स्थापली जाणार आहे त्याचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली जाणार आहे, माजी नगरसेवक, दिल्लीचेच माजी नगरसेवक एन राजा यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आणि यापूर्वी पण आहे ना, हे जे दिल्ली सरकार आहे त्यांनी अनेक भाषांसंबंधीच्या अकादमी स्थापन केल्या होत्या. तर दिल्ली सरकारने यापूर्वी कोणत्या अकादमी स्थापन केल्या होत्या, संस्कृत, उर्दू, हिंदी, पंजाबी, मैथिली आणि भोजपुरी या अकादमी सुरू केलेल्या आहेत. आता आपण बघू आपल्या देशातील ज्या अभिजात भाषा आहे त्या भाषा कोणत्या. तर पहिली अभिजात भाषा आहे आपली तमिळ. आणि ही जी तमिळ आपल्या देशातील अभिजात भाषा आहे तर तिला आपल्या देशातील पहिली अभिजात भाषा बनण्याचा दर्जा मिळालेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा म्हणजे ती आहे तमिळ. आणि ही जी तमिळ भाषा आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो कधी मिळाला, 2004 मध्ये. दुसरी जी आपल्या देशातील अभिजात भाषा आहे ती आहे संस्कृत आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 2005 मध्ये. तिसरी आपल्या देशातील अभिजात भाषा आहे कन्नड आणि तिला आपल्या देशातील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 2008 मध्ये. 2008 मध्ये 2 भाषांना आपल्या देशातील अभिजात भाषांचा दर्जा मिळाला. पहिली तर आहे कन्नड आणि नंतर आहे तेलुगू. ही तेलुगू जी भाषा आहे तिला पण आपल्या देशातील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 2008 मध्ये. नंतर 5वी देशातील अभिजात भाषा आहे मल्याळम. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 2013 मध्ये. नंतर आहे ओडिया. या ओडिया भाषेला आपल्या देशातील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 2014 मध्ये. आता आपण बघू पुढची न्यूज. ती आहे 12 डिसेंबर. हा जो दिवस आहे तो आपण आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस म्हणून साजरा करत असतो. हा जो आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस आहे तो आपण कधीपासून साजरा करतो, 2017 पासून. आणि हा दिवस कोणाकडून साजरा केला जातो, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन कडून हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो. 2017 पासून युनायटेड नेशन कडून 12 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आपण साजरा करतो तो साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे बरं, तर आंतरराष्ट्रीय संबंधातील तटस्थतेचे महत्त्व जनमानसांमध्ये रुजवणे हा उद्देश आहे हा दिन साजरा करण्यामागचा. या दिनाची संकल्पना जी होती म्हणजे हा दिवस साजरा करण्यात यावा, ही जी संकल्पना आहे ती युनोच्या म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या आमसभेत 2 फेब्रुवारी 2017 रोजी तुर्कमेनिस्तानने मांडली होती. आणि त्यानंतर मग आपण हा जो दिवस आहे 12 डिसेंबर तो आपण आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन म्हणून आपण साजरा करत असतो. पुढची न्यूज आहे ती आहे आंतरराष्ट्रीय हवामान ध्येय शिखर परिषद. पॅरिस हवामान कराराच्या 5 पूर्तीनिमित्त पॅरिस हवामान करार जो आहे तो कधी करण्यात आला होता, 2015 मध्ये. आणि त्याला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले, 5 वर्ष. आणि ह्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय हवामान ध्येय शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. आणि ही जी परिषद होती या परिषदेचे यजमानपद कोणाकडे होते,
युनोकडे होते, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनकडे, UK कडे होते आणि फ्रान्सकडे होते. हे 3 ही एक संस्था आणि हे जे 2 देश आहे ते या परिषदेचे यजमान होते. आणि ही जी परिषद आयोजित करण्यात आली तिचा हेतू काय होता तर शून्य कार्बन उत्सर्जनासाठी जे उद्योग, शहरे आणि देशांनी जे यशस्वी प्रयत्न केले आहे त्यांना अधोरेखित करणे हा उद्देश आहे ही परिषद आयोजित करण्यामागचा. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे UNFCCC. हा युनायटेड नेशनचा हवामान बदल करार आहे. हा जो आहे UNFCCC हा हवामान बदलाचा एक करार आहे आणि ह्या कराराच्या सदस्यांच्या म्हणजे हा जो करार झाला हा करार ज्या देशांनी केला त्या सदस्य देशांच्या शिखर परिषदेला काय म्हणतात कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजेच COP असे संबोधले जाते. आंतरराष्ट्रीय हवामान ध्येय शिखर परिषदेत समाविष्ट देश कोणते होते बरं तर ह्या हवामान परिषदेमध्ये समावेश झालेले देश होते UK, भारत, कॅनडा, जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपियन युनियन. आता अमेरिका ह्या परिषदेमध्ये सहभागी का नव्हता झाला की कारण की हा जो पॅरिस करार झाला होता या पॅरिस करारामध्ये अमेरिका सहभागी नव्हता. त्या करारावर अमेरिकेने स्वाक्षरी केलेली नव्हती म्हणून या परिषदेमध्ये अमेरिका हा देश सहभागी झालेला नव्हता. आता आपण बघू पुढची न्यूज, ती आहे UNEPचा उत्सर्जन तफावत अहवाल 2020 इमिशन्स गॅप रिपोर्ट 2020. हा जो अहवाल आहे तो UNEP म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामने प्रकाशित केलेला आहे. या अहवालानुसार काय सांगण्यात आलेलं आहे की शतकाअखेर हे जे शतक चालू आहे या शतकाअखेर जगाचे तापमान 3 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. कोविड-19मुळे महामारी ही जी कोविड-19 महामारी आहे ह्या कोविड-19 महामारीमुळे औद्योगिक क्रिया मंदावल्याने 2020 सालातील कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात 2019च्या तुलनेमध्ये 7% घट अपेक्षित आहे. जे उत्सर्जन 2019 मध्ये झालं होतं कार्बन डायऑक्साईडचं तर त्याच्या तुलनेमध्ये 2020 मध्ये हे उत्सर्जन 60% घटेल असं या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. का? कारण की कोविड-19 महामारीमुळे भरपूर असे उद्योग होते की ते बंद करण्यात आले होते. काही ह्या ज्या औद्योगिक क्रिया होत्या त्या मंदावल्या गेल्या होत्या म्हणून ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यांनी असं अपेक्षित धरलं आहे, गृहीत धरलं आहे. 2019 मधील हरितगृह वायू उत्सर्जनानुसार अव्वल 5 देश. हे जे हरितगृह वायू आहे या हरितगृह वायूंचे सर्वात जास्त उत्सर्जन कोणते 5 देश करतात ते इथे दिलेलं आहे. सगळ्यात जास्त हरित वायू उत्सर्जन कोणता देश करतो तो आहे चीन. हा जो चीन देश आहे तो हरितगृह वायूचं उत्सर्जन 25% पेक्षा पण जास्त करतो. दुसऱ्या स्थानावर आहे USA म्हणजे अमेरिका. अमेरिका हरितगृह वायूचे उत्सर्जन 13% करतो. तिसऱ्या क्रमांकावर आहे युरोपियन युनियन आणि UK म्हणजेच इंग्लंड. आता हे UK का वेगळं दिलंय बरं कारण की हा जो UK होता तो आधी युरोपियन युनियनचाच भाग होता पण आता ब्रेक्झिट झाल्यामुळे UK हा युरोपियन युनियनचा भाग राहिलेला नाही म्हणून इथे युरोपियन युनियन प्लस UK दिलंय आणि या दोघांनी हे जे दोघं आहे युरोपियन युनियन मधील देश आणि UK हे दोघं मिळून हरितगृह वायू उत्सर्जन किती टक्के करतात 8.6%. नंतर चौथ्या क्रमांकावर आहे आपला भारत देश. आपला भारत देश हरितगृह वायूचे उत्सर्जन किती करतो 7.1%. नंतर आहे 5व्या स्थानी रशिया. हा जो रशिया आहे तो हरितगृह वायूचे उत्सर्जन हा जो रशिया देश आहे तो
हरितगृह वायूचे उत्सर्जन 4.9% एवढा करत असतो. पुढची न्यूज आहे इस्रायल आणि मोरोक्को यांच्यातील सहसंबंध जे आहेत ते पुन्हा प्रस्थापित झालेले आहे. आणि हे जे संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आहे ते कोणाच्या मध्यस्थीने झाले आहेत, तर ते अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेले आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि मोरोक्कोने डिसेंबर 2020 मध्ये पुन्हा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित केलेले आहेत. जुनी दुश्मनी विसरून इस्रायलसोबत द्विपक्षीय संबंध स्थापन करणारा मोरोक्को हा चौथा अरब देश ठरलेला आहे. म्हणजे ह्या मोरोक्कोच्या आधी असे 3 अरब देश आहेत की त्यांची आधी इस्रायलसोबत दुश्मनी होती आणि ती दुश्मनी विसरून त्यांनी अशा 3 अरब देशांनी आताचा चौथा मिळून असे टोटल 4 अरब देशांनी ह्या इस्रायलसोबत सहसंबंध पुन्हा प्रस्थापित केलेले आहे. आता तर हा मोरोक्को जो देश आहे तो झाला चौथा, पण आधीचे 3 देश असे कोणते अरब देश आहेत की ज्यांनी इस्रायलसोबत पुन्हा सहसंबंध प्रस्थापित केले आहे, तर ते आधीचे 3 देश आहेत UAE, बहरीन आणि सुदान. हे जे 3 अरब देश आहेत त्यांनी इस्रायलसोबत पुन्हा सहसंबंध प्रस्थापित केलेले आहेत. अशा प्रकारे आपण डिसेंबर महिन्यामध्ये ज्या काही इम्पॉर्टंट घडामोडी घडल्या की ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या अभ्यासल्या. आता आपण आज जे काही अभ्यासलं त्याच्यावर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला विचारते, त्याचं उत्तर तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पहिला प्रश्न आहे की तिथे विचारलंय आपल्याला निवडायला सांगितलंय योग्य विधाने ओळखा. योग्य विधाने निवडा. आणि पहिलं विधान आहे 25 डिसेंबरला सुशासन दिन साजरा केला जातो. हा जो दिन आहे, दुसरं विधान दिलंय, हा जो दिन आहे तो 2015 सालापासून साजरा केला जातो. तिसरं विधान दिलंय भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा केला जातो. पर्यायी उत्तर दिले, एक आहे फक्त एक बरोबर, दुसरं आहे 1, 2, 3 हे तिघही बरोबर, तिसरं आहे 1 व 3 बरोबर आणि चौथं आहे 2 व 3 बरोबर. तर तुम्ही विचार करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर मला सांगा. दुसरा प्रश्न आहे शहरी प्रशासन निर्देशांकात कोणते राज्य अव्वल आले आहे? महाराष्ट्र आले, ओडिशा आले, दिल्ली आले की तामिळनाडू आले? या 4 राज्यांपैकी कुठलं राज्य देशामध्ये अव्वल आलं आहे शहरी प्रशासन निर्देशांकाच्या बाबतीत? जर इथे आपलं हे लेक्चर जे आहे ते इथे संपलेलं आहे. जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या या लेक्चरला लाईक करा. खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मला सांगू शकता की हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण ह्या लेक्चरची मदत होऊ शकेल. आणि तुम्ही आपल्या या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून याच्या पुढे मी जे पण काही नवीन व्हिडिओ बनवेल, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेल, लेक्चर बनवेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. चला तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.